नमस्कार, मी सायली ससाने. आपलं स्वागत आहे नवराष्ट्र न्यूज रूम मध्ये. सध्या आपल्याला माहिती आहे इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध अखेर थांबलंय आणि याबाबत सविस्तर माहिती आपल्याला श्वेता सांगणार आहे. जसं तू म्हणालीस की अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळालेला आहे. इराण इस्रायल या युद्धाला अखेर 12 दिवसानंतर पूर्णविराम मिळालेला आहे. जसं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबत अधिकृत घोषणा केली की आपण युद्धविराम घेतोय या युद्धाला. यानंतर हे युद्धविराम थांबलेला आहे. ह्या युद्धानंतर इराणने पण हे युद्ध मागे घेतलेलं आहे. यानंतर पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल. त्यानंतर दुसरी बातमी येते ती राजकारणातली येते. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. महादेव बाबर यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. त्याच त्यांच्याबरोबरच त्यांनी तसेच माजी नगरसेवक योगेश ससाने, बंडू गायकवाड आणि निलेश मगर यांनी देखील अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे येत्या निवडणुकीत जी महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नक्की कसा धक्का बसणार हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. थँक्यू श्वेता. तसेच आपल्याकडे मनोरंजन क्षेत्रातले काही घडामोडी आपल्याला सविस्तर माहिती चेतन सांगणार आहे. काय बोलशील चेतन? अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आलेले आहेत. अमिताभ बच्चन यांनी काल एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटवरती एका चाहतीने अमिताभ बच्चन जे फ्रॉड कॉल संबंधित आपल्याला माहिती देत असतात या संबंधीमध्ये एका चाहतीने कमेंट केली होती. त्यावर त्यांनी म्हणजे मजेशीर टिप्पणी केलेली आहे. त्यानंतर सध्या रणबीर कपूरचा रामायण चित्रपट चर्चेत आहे. रामायण चित्रपटाचा लवकरच अनाउन्समेंट व्हिडिओ सोशल मीडियावरती रिलीज होणार आहे. हा प्रोमो सेन्सॉर बोर्डाकडे गेलेला आहे आणि लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला हा टीजर येणार आहे. मनोरंजन क्षेत्रानंतर आता आपल्याकडे दिवेश, सोन्या चांदीचे चढ उतार जे होत आहेत त्याबद्दल माहिती देणार आहे. काय सांगशील दिवेश? तर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 100 रुपयांनी घसरली असून ती आज 1,06,000 रुपये इतकी आहे. तर चांदीच्या किमतीत काहीच बदल झालेला नाही. 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 92,000 इतकी आहे. सर्वात महत्वाची बातमी म्हणजे शेअर बाजारात वाढ दिसून आली आहे. अमेरिकेच्या घोषणामुळे इराण आणि इस्रायलच्या युद्धबंदी झाल्यामुळे त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे आणि शेअर बाजारात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून मार्केट मंद होता पण तो आता वाढलेला दिसून येतोय. निफ्टी मध्ये 181 अंकाची वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर देशात गुन्हेगारी समस्या वाढत आहेत आणि याबाबत आपल्याला सविस्तर माहिती वैष्णवी देईल. श्री संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. पुणे सोलापूर रोडवर ही पालखी जात असताना तिथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आणि त्यावेळी दोघे तिथे दर्शनासाठी आले असताना त्यांचा मोबाईल फोन हा चोरीस गेला. त्यासोबतच महिलांचे दागिने सुद्धा चोरी गेल्याची घटना ही समोर आली आहे. दुसरीच क्राईमची ही घटना साताऱ्यात घडली आहे. साताऱ्यात पती पत्नीच्या म्हणजे पतीने आपल्या पत्नीचा खून केलाय, तेही चारित्र्याच्या संशयावरून. आणि खून केल्यानंतर त्याने तो मृतदेह खाटेच्या खाली कापडाच्या आठवड्यात बांधून ठेवला आणि आता पोलीस त्या गोष्टीचा तपास करत आहे आणि गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करणार. थँक्यू वैष्णवी. याचबरोबर आपल्याकडे व्हायरल व्हिडिओ देखील जात असतात आणि आपल्याला सोशल मीडियावरती अनेक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात आणि याच बाबत आपल्याला नुपूर सांगेल. नुपूर, काय बोलशील? सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. पुण्यात विठुरायाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि इथेच हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले. पालखी सोहळ्यामध्ये काही मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना पाणी, फळ आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप केले. देशात हिंदू मुस्लिम वाद सुरू असतानाच हा व्हिडिओ आता सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यासहच चीनने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे जे सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. हे तंत्रज्ञान एलॉन मस्कच्या स्टार्लिंकपेक्षाही अधिक जलद आहे. या तंत्रज्ञानाची खास गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामुळे येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता हे 1 गिगाबाईट प्रति सेकंद वेगाने डेटा ट्रान्समिट करू शकते. क्रीडा क्षेत्रात काय घडते याबद्दल शुभांगी आपल्याला माहिती सांगेल. शुभांगी. क्रिकेट विश्वामध्ये शोककळा पसरली आहे आणि भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. क्रिकेट विश्वातील दुसरी बातमी म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना सुरू आहे. चौथ्या दिनी रिषभ पंत आणि के एल राहुल या दोघांनी शतक झळकावले.
रिषभ पंत याने भारतीय संघासाठी एकाच सामन्यात दुसरे शतक झळकावले आहे आणि त्याने 118 धावांची खेळी खेळली. आता सध्या आज शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे. तर इंग्लंडच्या संघासमोर 371 धावांचे लक्ष्य असणार आहे. धन्यवाद. थँक्यू शुभांगी. तसंच पावसाळा सुरू झालाय आणि याबद्दल काळजी काय काय घ्यावी शरीराची याबद्दल सुरुची आपल्याला सांगेल. सुरुची. अनेक लोक आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करतात. शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना किंवा शरीरात कोणत्याही आरोग्यसंबंधित समस्या उद्भवत असतील तर तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे सेवन करू शकता. मात्र या शेंगा काहींच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरतात. गरोदरपणात शेवग्याच्या शेंगांचे पावडरचे सेवन अजिबात करू नये, यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. याशिवाय अपचन किंवा पोटासंबंधित समस्यांनी जे लोक त्रस्त आहेत त्यांनी शेवग्याच्या शेंगांचे अजिबात सेवन करू नये, यामुळे समस्या खूप कमी होण्याऐवजी आणखीन वाढण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घ्यावी, यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा वापर करू शकता. जास्वंदीच्या फुलांचा फेस पॅक तयार करून तो तुम्ही त्वचेवर लावल्यास तुमची त्वचा अतिशय चमकदार आणि उजळदार होईल. याशिवाय पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे त्वचेवर तेलकटपणा किंवा चिकटपणा जमा होत असेल तर तो सुद्धा कमी होण्यास मदत होईल. थँक्यू सुरुची. अशा प्रकारच्या देशभरातील घडणाऱ्या घडामोडी आणि बातम्या अधिक जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र.com वर क्लिक करा. धन्यवाद.